नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये काव्य आता कॅफेमधून घरी येते. पण तिला आठवतं की मारणे काकू त्या कॅफेमध्ये का आल्या असतील आणि अचानक त्या माझ्याशी अशा टोनमध्ये का बोलल्या. पण लग्नाआधी आम्ही जीवा आणि मी तिथेच पडलेलो असायचो आणि नंतर समजलं की सुनीता म्हणजेच मारणे काकूंच्या मैत्रिणी हे त्यांचाच कॅफे आहे. बापरे, त्यांना काही संशय तर आला नसेल ना. त्यामुळेच त्यांनी मला त्या दिवशी असं विचारलं की तुला कुठेतरी बघितलं आहे. याचाच अर्थ त्यांनी मला कॅफेमध्ये खूप वेळा बघितलं असेल आणि हे सत्य त्यांनी काकूंना सांगितलं तर नसेल ना. बापरे, काय करू, खूप भीती वाटते मला. कारण आता जीवाचा आणि माझा कोणत्याच प्रकारचा संबंध नाही आहे. पण त्याचा अजूनही एक पुरावा माझ्या कपाटात मी ठेवलेला आहे. मला असं वाटते की मी तो आत्ताच जाळून टाकायला पाहिजे. म्हणजे जीवाबद्दलचा सगळा भूतकाळ संपूर्ण जाईल आणि कोणाला संशयच येणार नाही. असं म्हणून ती कपाटातला जीव आणि काव्याचा फोटो काढते आणि तो फोटो बघून आता ती जाळत असते. ती लायटर घेऊन तो जाळते. त्याच वेळेला मानिनी तिच्या रूममध्ये येतात. ते आता तो जाळलेला फोटो पाहून खूप चिडतात आणि तिच्या हातातून खेचूनच तो फोटो घेऊन विझवतात. पण त्याच वेळेला जीवाचा फोटो पूर्णपणे जळालेला असतो. ते आता जोरात काव्याच्या कानाखाली ओढतात आणि म्हणतात की काय गं, पुरावा जाळून पुरावा संपलाय असं तुला वाटतं का? तुझं लग्नाआधी अफेअर होतं आणि अजूनही तू ते चालवत आहेस. तुझ्या बॉयफ्रेंडला तू भेटायला गेली होतीस कॅफेमध्ये. असं बोलून त्या काव्याला तर सगळं सत्य बाहेर काढण्यासाठी खूप डिवचत असतात. त्याच वेळेला काव्य सांगते की काकू, मी खरं बोलते, हे बघा, मी तुम्हाला हे आधी पण सांगितले की माझा आणि माझ्या भूतकाळाचा आता काही संबंध नाही आहे. पण मानिनी काकू म्हणतात की आता मी त्या तुझ्या बॉयफ्रेंडच्या तोंडूनच सगळं काही मानिनी काकू म्हणतात की कोण आहे तो मुलगा, त्याला माझ्या समोर आण. तो जेव्हा त्याच्या तोंडाने सांगेल ना की तुझा आणि त्याचा काही संबंध नाही आहे, तेव्हाच माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीतरी जागा तयार होईल. त्यामुळे काव्याला आता मोठं आव्हान आहे की जीवाला मानिनीसमोर कसं आणायचं. पाहूयात पुढील भागात. धन्यवाद.